हॅलो गाईज, आय एम कमल. TCS सिरीजचा आपण नेक्स्ट पार्ट करत आहे. ती आहे साहित्यिक माहिती. याच्यामध्ये असं वाटते मला 100+ क्वेश्चन असेल, तर आपण लवकरात लवकर करून घेऊ. ठीक आहे, चला बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रज यांची आहे? ती आहे कणा. ठीक आहे. आणि मी वनवासी माहिती आहे कोणाची आहे? सांगा बरं. जे महाराष्ट्राची अनाथाई म्हणून ओळखली जाते. चला नेक्स्ट बघा. सेकंड क्वेश्चन काय म्हणत आहे, एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ते आहे विलास सारंग. नेक्स्ट, जेव्हा मी जात चोरली या कथासंग्रहाचे लेखक कोण? ते आहे बाबूराव बागुल. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता इरावती कर्व यांच्या नावावर नसलेला विचारलाय? आठवण ठेवा, नसलेला म्हटलाय. ते आहे गंगाजल, भोवरा, परिपूर्ती. तुळशीचं लग्न यांचं आहे का? नाही आहे. नेक्स्ट, बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षकचे नाव काय आहे? म्हणजे चित्र आणि चरित्र. चित्र आणि चरित्र. नेक्स्ट, फुलराणी या कवितेचे कवी कोण आहेत? ते आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांना काय म्हणतात? बालकवी म्हणतात का यांना? सांगा बरं मला कमेंट करून. चला नेक्स्ट, खाली दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती? कृष्णाजी केशव दामले बरोबर आहे. विष्णू वामन शिरवाडकर बरोबर आहे. नारायण बी गुप्ते बरोबर आहे. विनायक गोविंद करंदीकर यांना गोविंदगरज नाही, हे चुकलेलं आहे. नेक्स्ट, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ज्यांनी दिलेल्या प्रेमातून. आणि इथं माहिती आहे नटसम्राट कोणाचा? हा कुसुमाग्रजचा आहे. नेक्स्ट, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन IBPS आणि TCS दोन्हीला आलेला आहे. ठीक आहे. श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखकाचे नाव काय? कोण होते? ते होते रणजित देसाई. नेक्स्ट, पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ते आहे विश्वास पाटील. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या आहे? गोविंदाग्रज. नेक्स्ट, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? कुसुमाग्रजचा आहे. नेक्स्ट, शेतकऱ्याचे असूळ ही साहित्यकृती कोणाची आहे? ज्योतिराव फुले यांची आहे. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? महात्मा फुले यांनी. नेक्स्ट, श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी. नेक्स्ट, भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते? मराठी भाषा ही देवनागरीमध्ये लिहिली जाते. मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जातात? दादासाहेब फाळके यांना. कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या नावाने टोपण केले आहे? केशवसूत. नेक्स्ट, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? वि.स. खांडेकर. नेक्स्ट, आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात? केशवसूत यांना. नेक्स्ट, अरे संसार जसा तवा चुल्यावर. हे माहिती आहे, रिपीट झाला आहे क्वेश्चन. बहिणाबाई चौधरी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडेच सरस्वती सन्मान देण्यात आला? ते आहे शरणकुमार लिंबाळे. नेक्स्ट, ओळखलं का सर मला ही प्रसिद्ध कणा कविता कोणत्या कवीची आहे? ती आहे कुसुमाग्रज. नेक्स्ट, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा कोणाची काव्यरचना? ही जगदीश खेबुळकर. नेक्स्ट, नासी फळके यांचे खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात महत्त्वाचे योगदान आहे? ते आहे कादंबरीमध्ये. नेक्स्ट,
ययाती याचे लेखक कोण आहेत? वि स खांडेकर. बघा हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आणि रिपीट झालेला आहे. नेक्स्ट, नाशिक येथे आयोजित 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? ते होते जयंत नारळीकर. आणि 92 चे कोण होते सांगा बरं? अरुणा ढेरे होते का 92 चे अध्यक्ष? अरुणा ढेरे, हे मला कमेंट करून सांगा. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? ते आहे केशवसुत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही म्हटलं आहे? कुसुमाग्रज यांना आहे, भालचंद्र यांना पण आहे, विद्याधर यांना पण आहे. नेक्स्ट, अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली आहे? ते आहे महात्मा ज्योतिराव फुले. नेक्स्ट, कोसला झूल या कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत? ते आहे भालचंद्र नेमाडे. हा क्वेश्चन खूपदा विचारलेला आहे टीचर्सला, खूपदा, म्हणजे मला असं वाटते 5 ते 7 वेळा क्वेश्चन आला आहे. नेक्स्ट, मराठी भाषा म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फरवरी. 1 मे महाराष्ट्र दिवस असतो. आणि 2 फरवरी का असतो सांगा बरं मला? 12चा दिवस असतो का की कोणता असतो? चला, केर कचऱ्याचे ढीग हा उकिरडा म्हणून. हा क्वेश्चन इथे कुठे येऊन गेला? चला ठीक आहे, काही नाही हरकत. काय म्हटलंय? एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले? राम गणेश गडकरी यांनी. नेक्स्ट, श्रेष्ठ कवी बाभ बोरकर यांना भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरवले आहे. नेक्स्ट, बाळूच्या अवस्थरांची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण? ते आहे किरण गुरव. नेक्स्ट, भूमी या साहित्य अकादमी पुरस्कारात पुस्तकाच्या लेखिकाचे खालीलपैकी कोण आहेत? लेखिका आहे आशा बगे. नेक्स्ट, प्रभाकर पाध्ये यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले आहे यांना सौंदर्यानुभव पुस्तकासाठी. हे कोणत्या प्रकारातील आहे? ही आहे समीक्षा. चला नेक्स्ट, धग असतेच आसपास या कविता संग्रह कोणाचा आहे? कल्पना दुधाळ यांचा. नेक्स्ट, गझल हा रचना कोणाचा लोकप्रिय आहे? ते आहे गझलासाठी माहिती आहे का? इम्पॉर्टंट आहे, याच्या असं विचारलं आहे की गझलसाठी महत्त्वाचा व्यक्ती कोण? तो आहे सुरेश भट्ट. नेक्स्ट, हा क्वेश्चन तो खूपदा विचारला आहे टीचर्सने. काय म्हटलंय? व्यक्ती आणि वल्ली ही कोणाची पुस्तक आहेत? पु ल देशपांडे. नेक्स्ट, सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. कोणती पुस्तक आहे ती? वाचणाऱ्यांची रोजनिशी. नेक्स्ट, पैस या पुस्तकाची लेखिका कोण आहे? ती आहे दुर्गा भागवत. नेक्स्ट, 2021च्या साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार प्रणय सखदेव यांना मिळालेला आहे. वसंत अंबाजी डहाके यांच्या चित्रलिपी हा कविता संग्रह आहे. नेक्स्ट, अपूवाई या प्रसा सवर्णाचे लेखक कोण आहेत? ते आहे पु ल देशपांडे. नेक्स्ट, पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहामधील वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता आहे? मजधार. महानुभव या संप्रदायाचा ग्रंथ तो आहे लीळा चरित्र. नेक्स्ट, फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? अण्णाभाऊ साठे यांची. बघा हा पण क्वेश्चन रिपीट झालाय, सांगितलं ना मी तुम्हाला. मराठीची लिपी कोणती आहे? ती आहे देवनागरी. नेक्स्ट, डॅश नाझी फळके यांचा लघुनिबंध आहे, तो आहे धूम्रवलय. नेक्स्ट, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? व्यंकटेश माळगुडकर. नेक्स्ट, जिप्सी. जिप्सी हा कविता संग्रह कोणाचा आहे? ते आहे मंगेश पाळगावकर. नेक्स्ट, ओल हरवलेली माती हा नीरजा यांच्या कथा संग्रह आहे. हा पण इम्पॉर्टंट आहे, माहिती आहे, कारण 92 संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? अरुणा ढेरे. अज्ञात झरावर हा कोणाचा कथा संग्रह आहे? अरुणा ढेरे यांचा. नेक्स्ट, किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक कोण?
डॉक्टर सुनील विभूते. प्रार्थनाचे संदर्भ हा कविता संग्रह कोणाचा आहे? द.भा. धामणकर. मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्ष होता, हा इम्पॉर्टंट आहे, डॉक्टर विजया वाळा. कणा हा कविता संग्रह कोणी लिहिले आहे? ते आहे कुसुमाग्रज. नेक्स्ट, 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती? ते आहे कृपा कुलकर्णी यांच्यावर. माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे? विदास सावरकर. नेक्स्ट, आता काय बघा इथे, पुस्तक आणि लेखक यांचे जोडा लावा. गोतावळा, गोतावळा माहिती आहे कोणाचा आहे? आनंद यादव यांचा. ठीक आहे ना. पाचोळा कोणाचा आहे? पाचोळा आहे R. बोराडे यांचा. त्याच्यानंतर काय म्हटलंय? पोखरी, पोखरी कोणाचा आहे? केशव मेश्राम यांचा. आणि सिंहासन कोणाचा आहे? हा आहे अरुण साधू यांचा. ठीक आहे. नेक्स्ट, कालिदास ही पुस्तक कोणाची आहे? अभिज्ञान शांतिकुलमची. मग बाणभट्ट कोणाची आहे? ती आहे हर्षचरितची. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण? बाबा पदमजी. नेक्स्ट, सांगते ऐका आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? हंसा वाळकर यांनी. नेक्स्ट, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यांच्यातील जोडीपैकी योग्य ओळखा. ती आहे पोखरण, केशव मेश्राम. नेक्स्ट, काय म्हटलंय? प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक व त्यांची योग्य जोडी. ठीक आहे ना. बघा, तस्वीर आणि तकदीर हे कोणाचं आहे माहिती आहे का? श्री के क्षीरसागर यांचं. ठीक आहे. नेक्स्ट, चावंदा, चकवा चांदन एक वनोनिष्पद. ठीक आहे. हे कोणाचं आहे? हे आहे मारुती चित्तमपल्ली यांचं. नेक्स्ट, कृष्णाकाठ हा इम्पॉर्टंट आहे. हे जे महाराष्ट्राचे प्रथम होते ना मंत्री, मुख्यमंत्री यांचा आहे, यशवंतराव चव्हाण. आणि स्मरणगाथा कोणाचा आहे? ती आहे गोनी दांडेकर यांचा. ठीक आहे. रिपीट झालंय, सोडून द्यायला. ठीक आहे. नेक्स्ट, काय म्हटलं? युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली आहे? शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी मारुती चित्तमपल्ली यांचे लेखक कोण? पक्षीजाय दिगंतरा. बघा, पुन्हा क्वेश्चन आलाय. व्यक्ती आणि वल्ली सांगितले ना, पु ल देशपांडे. नेक्स्ट, छावा. ठीक आहे. इम्पॉर्टंट, छावा शिवाजी सावंत यांचा आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखक ओळखा? पुसला, भालचंद्र नेमाडे. हा इम्पॉर्टंट आहे. एक होता कावर, विना गवाणकर. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा 3 ते 4 एक्झाम आलेला आहे. नेक्स्ट, बालकांड याचे लेखक कोण आहे? ह.मो. मराठे. ठीक आहे. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? शिवाजी सावंत यांनी. नेक्स्ट, बनगरवाडी ही कविता कादंबरी कोणाची आहे? सॉरी, ही कादंबरी कोणाने लिहिलेली आहे? व्यंकटेश माळगुळकर. हे रिपीट झाला आहे क्वेश्चन. ठीक आहे ना. त्याच्यानंतर लमान, लमान हे आत्मचरित्र कोणाचे आहे? श्रीराम लागू यांचे. नेक्स्ट, राधे ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? रणजित देसाई यांनी. इम्पॉर्टंट आहे. चला बघा, एवढे प्रश्न होते TCS ला. एक मिनिट गाईज, एवढे प्रश्न होते गाईज TCS ला आलेले. हे महत्त्वाचे आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण जे समोरचं पार्ट आहे ते आपण कंप्लीट करू घेऊ. म्हणजे आज आपण करणार आहे टोपण नावे. टोपण नावे बघू, 40-45 जेवढे पण असेल लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊ. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? हे प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे. नेक्स्ट, मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिला जातो. नेक्स्ट,
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ते आहे वि.वा. शिरवाडकर. नेक्स्ट, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केले आहे? यांनी केले आहे केशवसूत या नावाने. नेक्स्ट, आधुनिक मराठीचे कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? केशवसूत यांना दिला जातो. नेक्स्ट, मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हटले जाते? ते म्हटले जाते संत एकनाथ यांना. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिली आहे? यांनी गोविंदग्रज या नावाने लिहिली आहे. एक मिनिट गाइस, PDF लोड होत आहे. हां सॉरी मला वाटलं की PDF लोड होत आहे. हां ठीक आहे, हा एक बॉक्स आहे, हा तुम्हाला होमवर्क मी देत आहे. बघू, तुम्ही जर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन केलं असेल, बघा खूप इझी आहे, याच्यामध्ये दिलं आहे सगळं. बघा, लोकहितवादी हे तर माहिती आहे तुम्हाला, गोपाळ हरी देशमुख. बालकवी कोणाला म्हणतात? आता हा तुमच्यासाठीच होमवर्क आहे, हा तुम्हीच करून आणि कमेंटमध्ये आठवणीने देत जा आन्सर. ठीक आहे, आन्सर दाखवून तुम्हाला. बघा याच्यामध्ये हा आन्सर आहे, पण हे काही मतलब नाही, तुम्ही स्वतः करत जा की तुम्हाला किती आठवण आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. काय म्हणताय? नटसम्राट हे कुणाचे लेखन आहे, म्हणजे कोणत्या नावाने? ते आहे कुसुमाग्रज यांचे लेखन आहे. केशवसूत अनिल आणि नाना पाटेकर हे तर अभिनेता आहे. या दोघांची टोपण नाव कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चला नेक्स्ट. चला बघू काय म्हणताय. कवी व त्यांचे टोपण नाव. ठीक आहे, काय म्हणताय? बालकवी. बालकवी कोणाला म्हणतात? सगळ्यात अगोदर ग्रेस. हे ग्रेस म्हणतात माणिक शंकर गोळघाटे. ठीक आहे, आणि बालकवी कोणाला म्हणतात? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे, गोविंदग्रज कोणाला म्हणतात? राम गणेश गडकरी. आणि कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, चला बरोबर आहे. चला नेक्स्ट. बघा, केशव कुमार कोणाची टोपण नाव आहे? प्रल्हाद केशव अत्रे. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, हा झाला ना आपला क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट. एक मिनिट. हॅलो गाईज, बघा काय म्हणताय. वि.वा. शिरवाडकर यांचे साहित्यकांचे टोपण नाव काय आहे? ते काय आहे? कुसुमाग्रज. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणताय. मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? ते जाते दादोबा तरखडकर यांना. नेक्स्ट, हरिहर गुरुनाथ सलगकर यांचे टोपण नाव काय? कुंजविहारी. हा क्वेश्चन BMC ला आलेला आहे. नेक्स्ट, विनायक नरहर भावे टोपण नाव काय आहे यांचे? विनोबा. नेक्स्ट, दत्त कवीचे खरे नाव काय? दत्तात्रय कोंडो घाटे. अनिल हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? ते आहे आत्मारामरावजी देशपांडे. आत्मारामरावजी देशपांडे. नेक्स्ट, संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय होते? ते होते तुकाराम बोल्लोबा आंबिले. बाबूराव अडनारकर या टोपण नावाने रहस्यकथा लिहिणारे कोण आहेत? ते आहे चंद्रकांत सखाराम चव्हाण. नेक्स्ट, बाळकराम हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? हे आहे राम गणेश गडकरी. हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, हे सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कवी बी यांचे मूळ नाव काय आहे? ते आहे नारायण मुरलीधर गुप्ते. एक मिनिट गाईस. हां, मग काय म्हटलंय? किशोर कदम यांनी कोणत्या नावाने टोपण नावाने लेखन केले आहे? ते आहे सौमित्र. नेक्स्ट, दिनकर गंगाधर केळकर कोणत्या नावाने साहित्य लेखन करत होते? अज्ञातवासी. नेक्स्ट, हरिहर गुरुनाथ सलगकर या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. कोणत्या टोपण नावाने? कुंजविहारी. नेक्स्ट, कृष्णाजी केशव दामले कोणत्या नाव आहे यांचं टोपण नाव? केशवसूत.
हा क्वेश्चन समाज कल्याणला आला आहे. चारूचा सागर या टोपण नावाने लेखन करणारे कथालेखक कोण आहेत? ते आहेत दिनकर दत्तात्रय भोसले. बी रघुनाथ या नावाने टोपण नावाने लेखक करणारे कोण आहे? ते आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी. नेक्स्ट, बाबू मोशाय हे कोणाचे टोपण नाव आहे? हे आहे हेमंत देसाई यांचे. नेक्स्ट, समर्थ रामदास यांचे खरे नाव सांगा. ते काय आहे? नारायण सूर्याजी पंत ठोसर. माधव जुलियन यांचे पूर्ण नाव काय? माधव त्र्यंबक पटवर्धन. नेक्स्ट, कोणाला ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते? माणिक सीताराम गुळघाटे. नेक्स्ट, जयवंत दळवी यांनी घेतलेले टोपण नाव सांगा. ते काय आहे? ठणठणपाड. ठीक आहे गाईज, एवढेच होते टीसीएसला आलेले. बघा, टीसीएसला आलेले टोपण नाव हा पार्ट 1 आहे. ठीक आहे, हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 लगेच काही दिवसांनी येणार आहे. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये समाज कल्याण, बालविकास आणि नागपूर NMC यांचे क्वेश्चन घ्यायचे आहे. बाकी हे पार्ट 1 मध्ये मी जेवढे पण आतापर्यंत आले होते 2024 पर्यंत ते पूर्ण केले आहे. ठीक आहे मित्र, भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज, आपली टीचरची सिरीज चालू आहे. आज आपण याच्यामध्ये संतांच्या बद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे, संतांच्या बद्दल संतांची माहिती आज कव्हर करणार आहे आपण. ठीक आहे, याच्यानंतर होईल आपली टोपण नावे. ठीक आहे, टोपण नावे झाल्यानंतर मग होईल साहित्यिक. ठीक आहे, हे आपण 1, 2 आणि हे 3 टॉपिक कव्हर करणार आहे. ठीक आहे, चला काय म्हणताय पहिला क्वेश्चन बघा. भावार्थ दीपिका ही कोणी लिहिली? ही कोणी लिहिली आहे? संत ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे. नेक्स्ट, पुढील पैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय? यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय? यांनी लिहिलाय ग्रामगीता. कोणता लिहिलाय? ग्रामगीता. नेक्स्ट, भारुड हा काव्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. तो आहे संत एकनाथ यांचा. आर्य भारत ही रचना कोणाची आहे? ही रचना आहे मोरोपंतांची. महाराष्ट्र वाल्मिकी कोणाला म्हणतात? ग. दि. माडगूळकर. नेक्स्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते प्रसिद्ध पुस्तक आहे? राष्ट्रीय भजनावली. तुकाराम बुवाची मेघ वाक्य प्रकाराचा अर्थ सुचवा. अनाकलनीय गोष्ट. लीळा चरित्र या ग्रंथाचे कर्ता कोण आहेत? ते आहे माईम भट. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? संत तुकडोजी महाराज. खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभाव पंतांचा आहे? ते आहे भावार्थ रामायण. एक मिनिट, हा क्वेश्चन थोडासा हे झालेला आहे. हां, मला वाटलंच ते, कारण मी वाचलं तर. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महानुभाव पंथीच्या 7 ग्रंथापैकी नाही आहे? हा पण आहे, हा पण आहे. भावार्थ रामायण हा यांनी नाही लिहिलाय. कोणी लिहिलाय? कमेंट करून सांगा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तो आहे दासबोध. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हणतात? एकनाथांना. ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. नेक्स्ट, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हे तर माहिती कोणाची आहे? बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे. नेक्स्ट, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा रचनाकाल कोणता? इसवी सन 1290. मनाचे श्लोक कुणी रचले? संत रामदास यांनी रचले आहेत.
माझ्या मराठ्याची बोलू कविर्तके, परी अमृताही पैसांजी जिंके. या ओळीचे रचनाकार कोण आहेत? ते आहेत संत ज्ञानेश्वर. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहे? ते आहेत चक्रधर स्वामी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही? तो आहे भावार्थ रामायण. हा नाही आहे. चांगदेव पाष्टी आहे, ज्ञानेश्वरी आहे आणि अमृतानुभव सुद्धा आहे. संत तुकारामाची यांनी कोणत्या प्रकारची रचना केली आहे? त्यांनी अभंग केले आहे. नेक्स्ट, पसायदान कोणत्या संतांनी लिहिले आहे? ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येत आहे? हे आहेत संत एकनाथ यांचे. पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कोणता? तो आहे लीळाचरित्र. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? ती आहे भगवद्गीता, यावर आधारित आहे. ठीक आहे मित्र, एवढेच क्वेश्चन होते संतांची माहितीबद्दल. TCS ला संतांची माहिती एवढेच क्वेश्चन होते TCS ला. ठीक आहे, अजून आता पुढचा भाग आपला येणार आहे, तो आहे टोपण नावेवर. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. हॅलो गाईज, आय एम कमल. आपण बघा इंग्लिशची काय केलं आहे, प्रॅक्टिस ई बुक क्रिएट केली आहे. ठीक आहे, हे प्रॅक्टिस ई बुक आहे. ठीक आहे, TCSचे जेवढे पण प्रिव्हियस इयर झाले आहे ना, ते आपण याच्यामध्ये कव्हर केले आहे. ठीक आहे, मॅक्झिमम खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे, तर रिपीटला आपण क्रॉस म्हणजे काढून टाकलेले आहे आणि जे महत्त्वाचे आहे ते ठेवले आहे. ठीक आहे, आणि जे रिपिटेशनमध्ये पण सुद्धा महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण ठेवलेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये माहीत आहे का आपण CGL, CHSL, MTS, त्याच्यानंतर CPO असे खूप सारे एक्झाम केले आहे. ठीक आहे, आणि माहिती आहे का तुम्हाला की स्टेट एक्झामला जे TCS पेपर काढते ना, ते SSC मधूनच पेपर काढतोय. ठीक आहे, मॅक्झिमम जे SSCचे प्रश्न असतात ना, तेच आपल्याला माहिती आहे का स्टेट एक्झामला रिपीट होतात. तर मी तुम्हाला PDF दाखवून देतोय. ठीक आहे, याच्यामध्ये सांगून देतोय की काय काय आपण ना घेतलेलं आहे. बघा, याच्यामध्ये आपण जे इडियम्स आहेत, ठीक आहे, इडियम्स हे आपण किती घेतलेले आहे? 400 प्लस घेतलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग वन वर्ड आहे, वन वर्ड आपण किती घेतलेलं आहे? 500 प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आहे एंटोनॅम हे आपण 424 घेतलेलं आहे आणि सॅनोनॅम सुद्धा एवढेच घेतलेलं आहे. किती? 424. तर ही लगभग PDF माहिती आहे का 2000 नियर बाय जाईल. ठीक आहे, 2000 नियर बाय MCQ जाईल. आणि आठवण ठेवा, याच्यामध्ये अपडेट अजून करत राहू आपण. ठीक आहे, तर बघून द्या, मी इकडे PDF दाखवून देतो तुम्हाला. बघा, आणि ही PDF जी आहे ना, ती कशासाठी आहे? म्हणजे 2025 मध्ये जे पण एक्झाम होणार आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहे अपकमिंग एक्झामसाठी. आणि कोणती जे TCS घेतात ना, त्यासाठी खूप जास्त. IBPS ला सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण वोकॅब तर वोकॅब बसतो. ठीक आहे, हे बघा PDF. बघा आपण काय केलं आहे. ठीक आहे, हे आपलं नाव आहे. ठीक आहे, हे सॅनोनिम्स आहे. किती आहे? 424 MCQ आहे. बघा, पहिले आपल्याला हे तुम्हाला क्वेश्चन दिलं राहील. ठीक आहे, आणि हे कुठे आलं आहे ते आपण दिलं आहे. ठीक आहे, कारण कोणाला असं वाटतं की क्वेश्चन फक्त इकडून तिकडून घेतलेले आहे, तसं नाही आहे. क्वेश्चन जे SSC ला आले आहेत तेच आपण घेतलेलं आहे. हे क्वेश्चन राहील तुम्हाला. ठीक आहे, आणि हे 4 ऑप्शन दिले आहे. या 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, आणि खूप जणांचा मला मेसेज आला होता की याला मराठीमध्ये मिनिंग द्या. जर याला आपण मराठीमध्ये मिनिंग देऊ तर मग प्रॅक्टिसच्या भानच काय राहील? मग प्रॅक्टिस म्हणजे काय होते की मॅक्झिमम गोष्टी स्वतःला आठवण आहे. ठीक आहे, स्वतःला आठवण राहील तेव्हाच तुमची प्रॅक्टिस आहे ना. आणि ही प्रॅक्टिस PDF आहे. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाईल. ठीक आहे, बघा हे जे क्वेश्चन आहे ना, हे क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि कुठं आले ते असं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हिचे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे, याची आन्सर की आपण पूर्ण दिलेली आहे. बघा, दाखवून देतो. PDFचे दर्शन करून घ्या इकडं पूर्ण. ठीक आहे, असं PDF राहील पूर्ण टोटली. ठीक आहे, आणि हे PDF 110 ते 111 पेजचं टोटली बनलेलं आहे. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला पूर्ण PDF दाखवून देतो. ठीक आहे, किती क्वेश्चन आले टाकले आहे मी. हां, बघा किती क्वेश्चन टाकले आहे? 424 क्वेश्चन टाकले आहे MTSचे. हां गाईस, ठीक आहे, किती क्वेश्चन काढलेले आपण सॅनोनिमचे म्हणजे समानार्थी शब्दाचे इंग्लिशचे?
ते काढले आहे आपण 424. ठीक आहे. आणि मी काय म्हणते, हे जे ऑप्शन आहे त्याचं तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा आणि ह्याचे ऑप्शनसुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे. मग 424 इंटू किती होऊन जाईल, हे 1696 क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे. अभ्यास करताना माहीत आहे का, ऑप्शनला सुद्धा एलिब्रेट करणं शिका. ठीक आहे. चला, हा झाला तुमचा सिनोनिम्सचा. ठीक आहे. मग बघा, जसं संपेल मग तशीची आन्सर की तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा, मी जर इच्छा असती ना तर मी काय केलं असतं, जसं हे काढलं आहे क्वेश्चन त्याला आन्सरला असं हायलाईट केलं असतं, पण ते प्रॅक्टिससारखं नसतं मग. ठीक आहे. मला प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चनला बघा की तुम्हाला क्लिक किती होतात अभ्यास केल्यानंतर. ठीक आहे. मग हे पूर्ण अशी आन्सर की आपण दिलेली आहे. ठीक आहे. बघा, पूर्ण याच्यामध्ये 424 क्वेश्चन आहे, तर 424 क्वेश्चनची पूर्ण आन्सर की आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. नेक्स्टमध्ये आपल्याकडे काय आहे, एक मिनिट गाईज. हां बघा, कुठे गेले क्वेश्चन. हां, नेक्स्टमध्ये आपल्याकडे आहे अँटोनिम्स. ठीक आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आपण ना, जे क्वेश्चन लेटेस्टमध्ये जास्त टाकलेले आहे आपण. ठीक आहे. लेटेस्ट क्वेश्चन आपण जास्त टाकलेलं आहे, कारण मी बघितलं आहे समाज कल्याणला वगैरे माहीत आहे का, ते लोक काय करत आहे की CGL CHSL यातलेच क्वेश्चन ते तिकडे टाकत आहे. ठीक आहे. ओके. आणि जे स्टेटला आलं आहे ते आपण कवर करलं आहे. ठीक आहे. 424 क्वेश्चन आहे, सेम आहे. हे बघ, तुम्ही हे पण PDF बघू शकता, पूर्ण सेम टू सेम PDF आहे. ठीक आहे. पूर्ण सेम PDF जसं आपण प्रॅक्टिससाठी पाहिजे. ठीक आहे. हे बघा, क्वेश्चन किती संपले इथे आपले क्वेश्चन संपले किती, 424. ठीक आहे. ठीक आहे. रिलुक्टंट. मग हे काय किती क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, MTS सगळे आपण क्वेश्चन कवर केले आहे. MTSचे बघा, MTS CHSL CGL CPO. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिलेक्शन पोस्ट, असे ऑल एक्झाम आपण काय केलं आहे, कवर केलं आहे इथे. ठीक आहे. बघा हे. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे मग आपला सगळ्यात फेवरेट टॉपिक, तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे. हे आपण किती कवर केलं आहे, हे आपण 500 कवर केलं आहे. ठीक आहे. आणि हे तुमचं प्रश्न राहील, कुठे प्रश्न आलेला आहे ते इथे दिसेल तुम्हाला, आणि हे त्याचे ऑप्शन राहील. ठीक आहे. असंच आपण प्रकारे केलं आहे. आणि मॅक्झिमम जे आहे ना, मी 1 लायनर टाईप PDF बनवला आहे, कारण तुम्हाला प्रिंटला जास्त खर्च यायला नको. तुम्ही याची अगोदर प्रिंट काढून घ्या, मग मी काय करणार, याचे ऑप्शन जे खाली टाईप करून ना ते सुद्धा PDF तुम्हाला फ्रीमध्ये देणार. ठीक आहे. ओके. कारण मी याच्यासाठी कमी केलं आहे 1 लायनरमध्ये, कारण ही जी PDF आहे ना ती 110 पेजच्या जवळपास बनलेली आहे. ठीक आहे. जर आपण याचे ऑप्शन खाली करू ना तर मग 200-300 प्लस देणार, आणि तेवढं मला खर्च वाटत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला PDF ही तुम्ही प्रिंट काढून घ्या, आणि मी मग खाली ऑप्शनवाली ते पण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. हे बघा, हे सुद्धा आपल्याकडे 500 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे. मॅक्झिमम क्वेश्चन आणि चांगले हायलाइटेड क्वेश्चन आपण टाकलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता. हां, हे बघा, जसं किती क्वेश्चन आहे ते आपल्या याचे, बघा किती 500 प्लस प्रश्न आहे. ठीक आहे. जेंटल द सॉंग सनपुट, हे बघा याचे हे क्वेश्चन विचारलेलं आहे. हा MTSमध्ये आलेला आहे 2021ला. ठीक आहे. आणि चांगले क्वेश्चन अपडेट करून टाकले प्रिव्हियस इयरचे सुद्धा. ठीक आहे. मग ह्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे. आणि हा बघा, हा सगळ्यात जास्त येतो आपल्या TCSला. ठीक आहे. पण याचे 400 क्वेश्चन पण महत्त्वाचे घेतलेले आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ द क्लबबोर्ड, हे बघा, हे कुठं आलेला क्वेश्चन, हा CGLला आलेला आहे 4 शिफ्टला, तो पण पूर्ण दिलेला आहे. ठीक आहे. मग हे त्याचे ऑप्शन्स राहील. ठीक आहे. आणि हा मग दुसरा प्रश्न. ठीक आहे. या प्रकारे आपण इडियम्स पण कवर केलेले आहे. ठीक आहे. आपण फक्त सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड आणि इडियम्स, हे 4 जे खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, ते आपण केले आहे. ठीक आहे. जर इच्छा झाली तर मग आपण काय करू, स्टुडंटची जर असेल तर मग आपण स्पेलिंग मिस्टेकसुद्धा घेऊ, पण तेवढं येत नाही. सगळ्यात जास्त मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त एंटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम्स आणि वन वर्ड यांची जास्तीत जास्त तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. बघून घ्या इकडं PDF हा सुद्धा 110 की 111 पेजचा पूर्ण टोटली PDF हा बनलेला आहे. ठीक आहे. तुम्ही याची प्रिंट काढू शकता, आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. चला बघा किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा किती क्वेश्चन आहे, 400 प्लस क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर मी हे PDF तुम्हाला दाखवली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे PDF हवी असेल तर 7719915057. ठीक आहे. इकडून सांगतो 77199150 एक मिनिट इकडे सांगून देतो 5057. ठीक आहे. इकडे सांगून देतो एक मिनिट 7719915057 यावर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी PDFचं प्राईस सांगून देईल. ठीक आहे. आणि आठवण ठेवा,
ही PDF 50% फ्री आहे, ठीक आहे ना. 50% फ्री म्हणजे कसं, अँटोनेम आणि सायनोनेम्स हे फ्री आहे. जे कुणाला पण पाहिजे ते मला मेसेज करू शकतात, ते मी अँटोसायनमची PDF त्यांना असेच फ्री देऊन देईन, ठीक आहे. कारण सगळ्यात जास्त लोक याचमध्ये कन्फ्यूज राहतात, म्हणून मी ही PDF फ्री ठेवली आहे, ठीक आहे. आणि जे फुल PDF आहे, फुल म्हणजे ज्याच्यामध्ये चारही आहे, एंटो, सायनो आणि वन वर्ड आणि हे, याचं प्राईज आहे, ठीक आहे. ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा मेसेज, मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर चला भेटूया मग. चला, खूप तुमची इच्छा होती PDFची, तर मी ते कंप्लीट करून देईल, ठीक आहे. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ. आय एम कमल. बघा, आज आपण मराठी व्याकरणची मी तुम्हाला ईबुक दाखवणार आहे, की मराठी व्याकरणमध्ये आपण ना संपूर्ण 4000 प्लस टीसीएसचे प्रश्न कव्हर केले आहे. त्याच्यामध्ये 90 प्रश्न PYQ आहे आणि 10% जे प्रश्न आहे ते PYQ बेसवर आपण नवीन प्रश्न तयार केलेले आहे. तर यामध्ये आपण समासाचे 500 प्रश्न टाकलेले आहे, प्रयोगाचे 300 प्रश्न टाकलेले आहे, वाक्य रूपांतरण, वाक्याचे प्रकार असे सगळे मिळून तर याच्यामध्ये 4000 प्लस प्रश्न आहे, ठीक आहे. तर तुम्हाला ही ईबुक दाखवतोय मी. बघून घ्या. ही ईबुक म्हणजे पूर्ण ईबुक बघा, 422 पेजची ईबुक आहे, ठीक आहे. 422 पेजची ईबुक आहे आणि सगळ्यात जास्त जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रयोग आणि समास, त्यांचे मिळून मी 800 प्रश्न टाकलेले आहे आणि बाकी टोटल जे पण ग्रामरचे पार्ट आहे, काळ झालं, लिंग झालं, वचन झालं, यांचे सगळ्यांचे याच्यामध्ये प्रश्न टाकलेले आहेत, ठीक आहे. तर ही एकदम 422 पेजची ईबुक बनलेली आहे. याच्यामध्ये तुमचे संपूर्ण महानगरपालिकेसाठी एक नंबर म्हणजे रामबाण उपाय होऊन जाईल तुम्हाला अभ्यास करायला. आणि ही ईबुक सगळ्याच TCSची एक्झाम घेते त्यांना चालणार आहे. याच्यामध्ये आपण टोटली बघा सगळेच कव्हर केलेलं आहे. हे कार्ड झालं, याच्या अगोदर आपण प्रयोग पण सुद्धा घेतलेला आहे. यामध्ये कार्ड झालं, प्रयोग झालं, असं आपण सगळेच चॅप्टर याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला संपूर्ण ईबुक दाखवतोय. बघा, ही कार्ड झालं. कार्ड नंतर बघा अजून एक नवीन चॅप्टर येईल. याच्यामध्ये खूप सारे आपण प्रत्येक चॅप्टरचे आपण 300 प्लस प्रश्न केले आहे. आता बघा, मराठी व्याकरण लिंग याचे पण आपल्याला 300 प्लस प्रश्न दिसत आहे. अजून लिंग झालं, कार्ड झालं, आपण खूप सारं म्हणजे चॅप्टर पूर्ण कंप्लीट केलेलं आहे, ठीक आहे. आणि यामधून तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस होणार आहेत. याच्यामध्ये 4000 प्लस प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर झालं मग आपण वचनचे पण 300 प्लस प्रश्न टाकलेले आहे, ठीक आहे. जे पण टॉपिक TCSला खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते टाकलेले आहे आणि पूर्ण आपण PYQ याच्यामध्ये घेतलेले आहे. तर तुम्हाला ही ईबुक घेतल्यावर PYQ काहीही करायची गरज नाहीये. ही आणि माझे YouTubeवर व्हिडिओ एवढे केले तरी खूप आहे. त्याच्यानंतर झालं लिंगाच्या नंतर बघा आपण अलंकार सुद्धा 300 प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजे जे पण TCSले आहे ते आपण संपूर्ण टोटली कव्हर केलेलं आहे. याच्या बाहेर तुम्हाला काही बाहेर कामं जाता नाही. तर तुम्ही बघू शकता वाक्याचे प्रकार सुद्धा टाकलेले आहे. मतलब म्हणजे जे पण चॅप्टर TCSला एकदम परफेक्टली विचारतात ते आपण एकदम परफेक्टली कव्हर केलेलं आहे. 4 ते 4500 प्रश्न याच्यामध्ये टाकलेले आहेत, ठीक आहे. मग झालं. त्याच्यानंतर हा बघा कोणता चॅप्टर आहे, विरामचिन्हे. पूर्ण टोटली मी हे कंप्लीट केलेलं आहे तुमच्यासाठी. विरामचिन्हे झाल्यावर बघा शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती सुद्धा विचारतात, की कोणतं म्हणजे सर्वनाम आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, ठीक आहे. अजून समोर दाखवतो मी तुम्हाला. हे झाल्यावर शब्दांच्या जाती झाल्यावर वाक्य रूपांतर. मी तुम्हाला सांगितलं ना, मी TCSचं पूर्ण स्टडी म्हणजे एनालिसिस करून ही ईबुक बनवलेली आहे, ठीक आहे. जर ज्याला पण ही ईबुक पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा. हे स्क्रीनवर मी नंबर दाखवतो किंवा याच्यामध्ये पण माझा नंबर दिलाय बघा, 7719915057. याच्यामध्ये स्क्रीनवर सुद्धा नंबर आहे आणि जर कोणाला हवी असेल तर मला WhatsAppवर मेसेज करा, ठीक आहे. ही ईबुक फक्त ₹51 मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकते, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.